मनोज जरांगे बोलतायत, थेट जाऊयात. नार्को टेस्ट का असं त्यांनी आता हे केली. सीबीआय चौकशी देखील मागणी केली. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं, काल पण मी तेच सांगितलं. ही साधा सुद्धा विषय नाहीये, तो चाष्टावर न्यायचा विषय नाही. असली वेळ कोणावर पण येऊ शकते. त्याचं माझं काय वैर नाही. ही घटना त्यांनी करायला नको होती, ती केलेली. माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते, माझ्यावर जर अशी वेळ येते म्हणल्याच्या नंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली, गरज नसताना. त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या SP साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवाने रे, धन्यातो यासारखा नाहीये मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषण झाली असती, ते होत असतं, जात असत. पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू CBI काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. पाटील, त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो. अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचे, मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकत गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठी फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकून? आणि ते मय आहेत म्हणला का ते लोक? दाखव रे. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की आता या कोरच होत्या ना, आता मय लोक आहेत ना ते मय तो सांग बोलले नाही ना. 2 जण बोलते ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊ द्या सर. शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री? आपलं काय नाव आहे, कृषी मंत्री. कृषी मंत्री ते भरणे मामा. भरणे नाही, केंद्रीय केंद्रातला मंत्री. हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. चव्हाण आहे मला माहिती. मग काय माहिती, त्यांना म्हणा तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं नाही, त्याच कार्यक्रमात होती सर. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे, पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या. आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं DMचं बोलणं झालं का? चालू बोलले. आणि दुसरी गोष्ट, अंतरवालीमधून 2-4 जण घेतली बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं, पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं त्यांच्याकडे अंतरवालीचं? 2-4 जण घेतले आज नाही, काल गेलते. काल गेलते काय? हो. हा विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले, जस मनाने गेलते, ह्याची ओळख नाही काय नाही, डायरेक्ट गेले. चर्चा हे केली
त्यांनी त्या म्हणजे असंच काम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. हा बरोबर. काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी. ऐका ना, ते मला एवढं बोलला, मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय करून पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो. 2 आरोपी बोलतात ना. आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. त्यांना म्हणा तुमचं नाव कुठं झोपलं नाही. त्यांना ऐका ना, म्हणा. त्याला म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं झोपणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले कामात सहकार्य केली. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथे. कृषी मंत्री येते. लय मोठा कार्यक्रम आहे तिथे. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो. मीच त्याला म्हणलं शुक्रवार बरं पस्तर करा. ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका. जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितले. रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली. कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हा हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येत. 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे फेमिली साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम. आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पासून 100% होते. आता किती देतो म्हणले? त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा चल मग मला काय माझं 1.5 कोटी देतो मी. तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं. मला बाद झाली बाबा. मला तेवढीच बाद झाली. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. नक्कीच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते. उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले. आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तरी टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होते त्या कार्यक्रमाच्या. कार्यक्रमात मी लय बेजारी आहे त्या गोष्टीमुळं. मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमची कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव सांगते तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार. नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64. मी तुम्हाला आबूर सांगितलं त्यांच्या नाही. त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिखित होणार. आणि त्याला बी संपणार नाही म्हणजे. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं आपल्याला काय आपलं पैसे भेटले बा विषय संपला. नाही बरोबर ते आपल्याला त्याला जास्त मागत नाही. आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना. काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी. मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते. पण तुम्ही शुक्रवार टाळू नका बाबा विनंती तुम्हाला. नाही टळत. आता काय टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही टळत. चालतंय. काय आणखीन काय म्हणले मग? काय राहिले तुझं मला. आपण त्यांना म्हणा खुश करा तुम्ही खुश झाले. 3-4 जण बरं का. आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या. उद्या कसं जाईल मग कोण? पण त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते. भुसकाटात गोळ्या हारा लागली. ठीक आहे 14 जण कोण काल बी गेलते का? काल गेलते काल. असं का? मला फोन असते ना. काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय? आपण काही नाहीच ना त्यांच्याकडे.
जा, तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे आहेत असं म्हणायचं जरी म्हणले तर काय जाते आपल्याला काय करा कोणी काय करा आपल्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही ना. हा ते म्हणले ते तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच काय ह्यांना काय काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून म्हणून तसं काहीच विषय नाही म्हणा. नाही का? हा मग ते आपल्याला आहे का काय असतं 63 60 64 काय असतं ते सर द्यावं लागतं बरं का? सगळं 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 देऊन त्यांना आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण ते चेक बी काढणार डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल आहेत. मशीन घेऊन या तुम्ही तसं काय हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं माझे 1.5 मोजले बाकीचे तुमचा आवाज देईन करून. चालतं काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती. नाही 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 कळत नाही काय हो आणि कोण संभाषण करते हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे 2 आरोपी हे करतात ते ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा एवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी द्या. इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का. धनंजय मुंडे असं म्हटलं त्यांचा माझा काही संपर्क हा संपर्क नाही का तो संपर्क नाही ते त्यांच्या बोलण्यात शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय ह्यो आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता आता ओबीसी चाडून गेलं पोतोय. तुम्ही असं केलं आणि ओबीसी तमकं केलं म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री तोही घाण वर्तणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कुणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं तो बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हणलं आहे. आरोपी आणि धनंजय मुंडे साहेब आले पुरवला. बर साहेब काय करायचं थांबा जरा तुम्ही गडबड करू नका थांबा मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासून. चालतं काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येणार का ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली कधी गाडी देईल. चालतं पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहेत का मग. नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो ना. परवा रविवार हा परवा सोमवार येऊ का. चालतंय येतो साहेब परवा. गाडीचा उल्लेख झाला नेमकं काय गाडीचा प्रकार काय. त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. तो प्रकार तू धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हण नाही ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. ते कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत
काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तुम्हाला मागं वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ, प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेवचे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना, तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातवान खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद आहे. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचंय, इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही, आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली, मला जर करायचे असतील तर. दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच खंदीर नाही खुपसेला, कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ती समोरासमोर. तू आणखीन तरी शहाणा होय, तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तशी उत्तरं मिळणार, कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या, आमच्या नाही. अशा किती रेकॉर्डिंग लय यात कालपासून ऐकत होतो, बेजार झालो ते ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही, त्या नाही काढणार. मी मागेही सांगितलं त्याची बायको आलती, बाईची अडून गेली, पदराच्या अडून गेलं, पण वार नाही करत. मी हाकून दिलं, नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीच आहेत का या असे, त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं, नेत्याचं, त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने, कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते, त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार, मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं, याच्यात तूचे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल, आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायलोय मी. चेक करा, नका करू त्यांना, काय करायचं करा, पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती, त्यातले एक जणाकडे तर अति माहिती. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आणि मी तर म्हणतो ओपनच होऊन द्या ना. मी काय नाही म्हणतो का, मी काय नाही म्हणतो का. काही असू दे, काही असू दे. आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना, व्हिडिओ बनवून आणणारे, परराज्यात जा रे, तुम्हाला एवढाले पैसे, तुम्ही पैशासाठी जातीवर उलटालात, मग ते तर करतोच ना तू खोटं नाटक. हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे, रेकॉर्डिंग व्हायरल करायचे, आम्हाला बदनाम करायचं. तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या, आम्ही प्रत्युत्तर दिलं, झाला विषय. पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या, मग मी सिरियस घेतलं. पाटील, जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते. मला काहीच काढायचं नाही मागचं. कोणी जवळचं आहे लांबचं आहे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं. जवळ कोण असतो, जुनी एक म्हण आहे साहेब, एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना, जीव बी गेला तरी शत्रुत्व तिथंच सोडायचं. हे मराठ्यांचं आहे. गोड बोलून जवळ घ्यायचं आणि मग घात करायचा, असे नसते जवळचे. आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्याच जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं. कुटुंब डावावर लावला ह्या मनोज जरांगेंनी, माझ्यासाठी नाही, माझा बांध फोड आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे. मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणून हे शत्रुत्व आहे माझ्यावर. कुटुंबात डावावर लावलं, मी सुद्धा लावलंय, स्वतःला सुद्धा. हटलो नाही, हटणार बी नाही. उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार, पण हटणार नाही. मी समाजासाठी हे काम केलंय. मी का असं आहे का माझा बांध फोड आहे म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी. माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे शत्रू आहेत मला. आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं, वैर हे भाषणात म्हणण्यापुरतं असतं.
अरे खरोखरच वैरी शत्रू झालेत, ते सुपाऱ्या द्यायला लागले डायरेक्ट. ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं. म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलंय, सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलंय, अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. आता मजा बघायचे दिवस नाहीयेत, माझ्यावर वेळ आली म्हणून. आता सगळ्यांनी याचं सखोल जाण्याची गरज आहे. आणि मी जर याच्यात काही दोषी असतो, मी सखोल जा म्हणलो नसतो, मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.